नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती 2026 विषयी सविस्तर, शास्त्रीय आणि धार्मिक माहिती। मकर संक्रांती हा केवळ सण नसून नव्या जीवनाची सुरुवात, सकारात्मकतेचा संदेश आणि पुण्यकर्माचा दिवस आहे। मकर संक्रांती 2026 कधी आहे? दिनांक 14 जानेवारी 2026 बुधवार। या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर होऊन मकर राशीत प्रवेश करतात। सूर्याचा हा प्रवास उत्तरायणाला सुरुवात करतो, म्हणून या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे। उत्तरायणाचे महत्त्व। मित्रांनो, उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस मानला जातो। या काळात केलेले जप, तप, दान आणि पूजन यांचे फळ हजारपटीने अधिक मिळते, असे शास्त्र सांगते। महाभारतातही सांगितले आहे की भीष्म पितामहांनी उत्तरायण सुरू झाल्यावरच देहत्याग केला। मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सूर्योदयापासून दुपारी रात्रीचा 1:30 वाजेपर्यंत। या पुण्यकाळात खालील गोष्टी करणे अत्यंत शुभ मानले जाते। पवित्र स्नान, सूर्यदेवाची पूजा, तीळ गुळ दान, गरजू लोकांना मदत। कशावर बसली आहे मकर संक्रांती 2026? मकर संक्रांती 2026 खुर्चीवर बसून येत आहे। याचा अर्थ काय? सत्तेत बदल होण्याची शक्यता, प्रशासनात निर्णय बदलू शकतात, सामान्य माणसाच्या जीवनात काही कठीण पण योग्य निर्णय लागू होऊ शकतात, नेतृत्व बदल, अधिकार हस्तांतरणाचे संकेत। मकर संक्रांतीचा शुभ रंग पिवळा, केशरी या रंगाचे कपडे परिधान केल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते, आरोग्य सुधारते, मन प्रसन्न राहते, सूर्यदेवाची कृपा मिळते। तिळगुळाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला। हे वाक्य केवळ औपचारिक नसून जीवन तत्वज्ञान आहे। तीळ शरीरात उष्णता निर्माण करतो, गुळ पचनशक्ती सुधारतो, हिवाळ्यात आजारांपासून संरक्षण करतो, नातेसंबंध गोड ठेवण्याचा संदेश देतो। मकर संक्रांतीला दान काय करावे? दान हे संक्रांतीचे सर्वात मोठे पुण्यकर्म मानले जाते। शुभ दान: तीळ, गुळ, काळी उबदार चादर, धान्य, तांदूळ, कपडे, तांबे किंवा लोखंडी वस्तू। या दानामुळे शनी दोष कमी होतो, सूर्य मजबूत होतो आणि जीवनात स्थैर्य येते। संक्रांतीच्या दिवशी काय टाळावे? वाद विवाद, खोटे बोलणे, कोणाचाही अपमान, नकारात्मक विचार, आळशीपणा। या दिवशी मन, वाणी आणि कृती शुद्ध ठेवावी। घरात पूजा कशी करावी? 1. पहाटे उठून स्नान करा. 2. सूर्यदेवाला अर्घ्य द्या. 3. तीळ गुळाचा नैवेद्य दाखवा. 4. घरात दिवा लावा. 5. कुटुंबासोबत गोड बोलण्याचा संकल्प करा। संक्रांतीचा आध्यात्मिक संदेश। मित्रांनो, मकर संक्रांती आपल्याला शिकवते अंधारातून प्रकाशाकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे, द्वेषातून प्रेमाकडे। मकर संक्रांती 2026 हा दिवस पुण्य मिळवण्याचा, आयुष्यात नवीन दिशा देणारा, आरोग्य, समाधान आणि समृद्धी देणारा आहे। या दिवशी मनापासून दान करा, गोड बोला आणि सकारात्मक विचार ठेवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय सूर्यदेव, जय हिंद।